राज्यातील 50,000 शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावं, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी विना अनुदानित कृती समितीतर्फे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी काढून निवेदन दिलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी गांधीगिरी दाखवत कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढून शिक्षकांच्या प्रश्नांकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं लक्ष वेधलं। या पायी दिंडीला सकाळी दसरा चौकातून सुरुवात करण्यात आली। विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरावर पायी दिंडी काढून निवेदन देण्याचं आंदोलन सुरू करण्यात आलंय। आज सकाळी दसरा चौकातून पायी दिंडीची सुरुवात झाली। या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे, केदारी मगदूम करतायत। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ही दिंडी धडकणार आहे। दरम्यान दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिंडीला सुरुवात झाली। शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड, भरत रसाळे, के पाटील यांनी दिंडीत सहभाग घेतला। यावेळी शिक्षकांनी अनुदान मागणी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळत असून शेकडो आंदोलन केल्यानंतर वाढीव टप्प्याचा जी.आर. निघतो, मात्र त्यासाठी निधीची तरतूद वर्षभर होत नाही आणि मग शिक्षकांना त्यासाठी पुन्हा आंदोलन करावं लागतं। ही शोकांतिका आहे, अशी खंत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली। 1 जून 2024 पासून जे 20% टप्पा वाढ दिलेली आहे, याची तरतूद हिवाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झाली नाही। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यातही केली गेली नाही। परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत शासनाने ही अंमलबजावणी करावी, यासाठीच खऱ्या अर्थानं ही आज पदयात्रा आयोजित केली गेलेली आहे। कालसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली आमच्या शिक्षक आमदारांची, त्याच्यामध्ये हा विषय प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडला गेला। या दिंडीमध्ये नियमित 58 किलोमीटरचे अंतर कापलं जाणार आहे। विना अनुदानित शाळा कृती समिती पदाधिकारी, महिला शिक्षकांसह शेकडो शिक्षक आणि सेवक दिंडीत सहभागी झाले आहेत।